महत्वाचं नावं लक्षात घ्या. स्टार्ट पॉइंट, राईट. आयब्रोचा जिथे स्टार्ट होतो, मिड पॉइंट, हाय पॉइंट किंवा माउंट, हा जो कर्व वरची लाईनचा वरचा कर्व, राईट. आयब्रोचं टेल पॉइंट किंवा एंड पॉइंट, आयब्रोचं टेल पॉइंट किंवा एंड पॉइंट. हा खालनं जो कर्व येतो, खालनं जो कर्व येतो त्याला आर्च पॉइंट म्हणतात, बरं का. आर्च पॉइंट ह्याला नाही म्हणत, आर्च पॉइंट खालच्या गोष्टीला म्हणतात. ओके. हा लोअर ग्रूव पॉइंट, जिथनं आपले आयब्रो स्टार्ट पॉइंट पासून बघा बोनचा एक फील येतं तुम्हाला, तो लोअर ग्रूव पॉइंट. ओके. तर हे बेसिक कॉन्सेप्ट किंवा बेसिक नावं तुम्हाला माहिती पाहिजे. मग आता आपण याच्यावरती डिटेल बोलूयात. ओके. आणि आता तुम्हाला विचारणार परमनंट आयब्रोज म्हणजे मला केस येणारच नाही का, यानी मला ते थ्रेडिंग करायलाच नाही लागणार का. ये क्लायंट आपके सवाल पूछेंगे परमनंट आयब्रोज म्हणजे मला आयब्रो करायलाच नाही लागणार का. नाही, आपण काय करतोय, शेप करेक्ट करतोय. आपण शेप मधल्या गॅप बिटवीन करतोय, जे आपण परमनंट आयब्रोज मध्ये करतो. वो क्या बोलतो, आयब्रो ट्रान्सफॉर्मिंग. हे एक सगळ्यात महत्वाचं. बरं, आता क्लायंट दुसरा प्रश्न विचारतात की मग माझे आयब्रोज, ओरिजिनल आयब्रोज, मग ते त्याच्यावरती गळणार की आता वाढणार का, त्याच्यावरती काही इम्पॅक्ट होणार का. नाही, आपण तिथल्या मधल्या स्किनवरती काम करतोय, राईट. कळते मला काय म्हणायचं. ज्यांना आयब्रो पेन्सिल लावायची गरज लागते, ज्यांच्या आयब्रोज मध्ये गॅप आहे, डिस्टन्स खूप जास्त आहे किंवा अनइवन आहे, आर्च पॉइंट नाहीये, टेल पॉइंट नाहीये, तिथे आपण करेक्शन करतो. इट्स कॉल्ड परमनंट आयब्रोज. हा, त्याच्यातलं जेव्हा आपण मॅन्युअली करतोय ते सेमी परमनंट मध्ये जातं. जेव्हा आपण मशीन बरोबर करतोय आणि बाकी टेक्निक ऍड करतोय, इट्स कॉल्ड परमनंट आयब्रोज. दोन कॉन्सेप्ट हे लक्षात येत आहे आयब्रोजच्या बाबतीत.